झॅक स्नायडरने नेटफ्लिक्ससाठी काही उल्लेखनीय प्रकल्प साकारले आहेत. रिबेल मून चित्रपटांमधून त्याला स्वतःचा स्टार सारखा ब्रह्मांड तयार करण्याची संधी मिळाली आहे. आणि आता आर्मी ऑफ द डेडचा सिक्वेल येत असतानाच स्नायडरचा आणखी एक नेटफ्लिक्स प्रोजेक्ट समोर आला आहे आणि कदाचित हा त्याचा सर्वोत्कृष्ट असू शकतो. स्नायडर, एरिक कारास्को आणि जे ओलिव्हा यांनी तयार केलेली ट्वाइलाइट ऑफ द गॉड्स ही प्रौढ एनिमेटेड मालिका आहे, जी योद्धा सिग्रीड, सिल्विया होक्स आणि मानव लीफ, स्टुअर्ट मार्टिन यांच्या भोवती फिरते. सिग्रीड युद्धाच्या मैदानावर लीफचे प्राण वाचवते आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात व लग्न करण्याची योजना आखतात. मात्र त्यांच्या लग्नाच्या रात्री आकाशातून एक प्रकाश किरण येतो आणि त्याच्या मागोमाग थॉर, पिलू अस्बेक, येतो. आपला भाऊ लोकीला पॅटरसन डेव्हिस जोसेफ शोधत या शक्तिशाली आणि भयंकर थॉरने सिग्रीडच्या गावावर हल्ला केला. यामध्ये सिग्रीडचे गाव उद्ध्वस्त होते आणि बळी पडलेल्या लोकांच्या बदला घेण्यासाठी सिग्रीड व लीफ युद्धाची योजना आखतात. या मोहिमेत त्यांच्यासोबत काही वेगळ्या व्यक्तिमत्वाचे योद्धे सामील होतात. तीव्र लढाईची आस असलेली हरवोर, बिर्गिट सॉरेन्सन, कवी एगिल, राहुल कोहली, जादूगार सेडकोना, जेमी क्लेटन, तिचा सेवक उल्फ्र, पीटर स्टोरमारे आणि बुटका अडवारी, क्रिस्टोफर हिवजू हे सर्व या संघात आहेत. या सर्व पात्रांना चमकण्याची संधी मिळते. जरी सुरुवातीला त्यांचे उद्दिष्ट व्यक्तिगत स्वार्थाशी जोडलेले असले, महत्वाकांक्षा, सूड किंवा संपत्तीची लालसा, तरी या प्रवासातील संकटांनी त्यांचे बंध अधिक घट्ट केले आहेत. मालिकेच्या पहिल्याच एपिसोडपासून त्यातील तणाव थांबत नाही आणि त्यातील उघडपणे दाखवलेली क्रूरता मालिका अधिक भव्य बनवते. स्नायडरच्या करिअरची सुरुवातच लढाईच्या अद्वितीय दृश्यांमुळे झाली होती आणि ट्वाइलाइट ऑफ द गॉड्स देखील यात निराश करत नाही. या मालिकेतील स्लोमोशन सीन त्याच्या लाईव्ह ॲक्शन प्रोजेक्ट्सपेक्षा खूपच प्रभावी आहेत, कारण या दृश्यांमध्ये ॲनिमेशनचे बारकावे पाहण्यास वेळ मिळतो. मालिकेत सिग्रीडचे पात्र केंद्रस्थानी आहे, जिच्या सूडाच्या मोहिमेने तिला एका अशा अंधाराच्या दिशेने नेले आहे ज्यावर तिला कदाचित नियंत्रण ठेवता येणार नाही. आणि हा अंधारच तिला लोकीशी अनपेक्षितपणे जोडतो. थॉरच्या हल्ल्यानंतर त्यांच्या नियती एकत्र गुंफल्या जातात आणि त्यांच्या नात्याला एक नवीन दिशा मिळते. लोकी हा या मालिकेतील सर्वात आकर्षक पात्रांपैकी एक ठरतो. थॉरप्रमाणेच हा लोकी 2010च्या दशकातील चित्रपटांमध्ये दिसलेल्या लोकीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. येथे लोकीमध्ये एक आत्मनिरीक्षण आहे, ज्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वात रोचक लोकी ठरतो. पॅटरसन जोसेफच्या प्रभावी आवाजाने त्याचे पात्र अधिक ठसठशीत बनले आहे. ट्वाइलाइट ऑफ द गॉड्स ही शेवटी दुःखावर मात करण्याच्या प्रयत्नांची कथा आहे. जरी अनेक प्रेक्षक रक्तरंजित दृश्यांसाठी ही मालिका पाहतील, तरी या कथेतील संवेदनशीलता त्यांना शेवटपर्यंत बांधून ठेवेल. हो, येथे सेक्स, रक्त आणि क्रूरता आहे, परंतु या सर्वांमागील दुःखाचा शोध, जो विशेषतः क्लिफहँगर एंडिंगसह समाप्त होतो, दुसऱ्या सीझनमध्ये नक्कीच अपेक्षित आहे. अंतिम निर्णय 5 पैकी 4. तर मित्रांनो, हा होता ट्वाइलाइट ऑफ द गॉड्सचा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.